वाशिममध्ये 2 दिवसीय शेतमाल विक्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवात 150 पेक्षा अधिक शेतकरी आणि महिला बचत गटांनी स्टॉल्स लावलेत। महोत्सवामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होतीये, त्यामुळे महोत्सवाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय। याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी वाशिम कृषी विभागाच्या वतीने 2 दिवसीय शेतमाल विक्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नेमकं काय उद्देश आहे या पाठीमागे कृषी विभागाचा ते आपण जाणून घेऊया। जिल्ह्याचे कृषी अधीक्षक आहेत आपल्यासोबत। सर, काय सांगाल, कशा प्रकारचं हे महोत्सव चालणार आहे 2 दिवस? आपण या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतमाल विक्री महोत्सव आयोजित केलेला आहे। यामागचा उद्देश असा आहे की शेतकरी आणि ग्राहक हा दोघंही एकमेकाशी जे आहे ते जोडला जावा आणि दुसरा उद्देश आहे की शेतकरी जे आहे ते त्याचा माल होलसेलमध्ये विकतो, तो कुठल्याही प्रकारची त्याची प्रतवारी पॅकेजिंग करत नाही, तर आपण त्याला ही पॅकेजिंग करून प्रतवारी करून स्वतः वाशिमचा एक वाशिम शेतीशिल्प नावाचा ब्रँडने त्यांनी विक्री करावी, ही त्याला सवय लागावी या दृष्टीने अतिशय त्याला सगळं स्वच्छता करून त्याचा पॅक करून त्याचा ब्रँडिंग करून आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। ग्राहकांचाही प्रतिसाद वाशिम मधला चांगला त्याच्यामध्ये मिळतो आहे आणि या उपक्रमामुळे शेतकऱ्यालाही 2 पैशाचा फायदा मिळणार आणि ग्राहकालाही ती वस्तू जी आहे ती जसं सेंद्रिय जर घ्यायची असेल ती ओरिजिनल सेंद्रिय त्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याशी जोडला जाणार आहे आणि शेतकऱ्याचा आणि ग्राहकाचे एक वेगळे संबंध याच्यातून प्रस्थापित व्हावे, हा उद्देश आपण या महोत्सवाच्या माध्यमातून साध्य करतोय। कृषी विभागाच्या वतीनं हे त्यांना सर्व प्रकारची बाजारपेठ इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। गणेश मोहोळे, झी मीडिया, वाशिम। नांदेड जिल्ह्यातील बिलोलीमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांना 3 एकरवर फुलवलेली शेवग्याची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। दरम्यान शासनाने तात्काळ पंचनामा करून आधार द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। रात्री अचानक पाऊस येऊन वादळी वाऱ्यात माझा पूर्ण प्लॉट 100% नष्ट झाला असून त्याचे एक 15 ते 20 लाख रुपयाचं अति नुकसान झालं आहे आणि माझं कर्ज जीवन पूर्ण या शेतीवर असल्यामुळं मी कर्जबाजारी असल्यामुळं काहीतरी होईल या धोरणाने केलं होतं, पण ते पावसामुळं अचानक धोका झाला आणि माझं नुकसान झालं। मला शासनाकडून पंचनामे करून काहीतरी योग्य मदत करावी। येवला, मनमाड, नांदगाव या भागात 2 दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। रात्री थंडी पडू लागली तर दिवसा ढगाळ वातावरण निर्माण होतंय। या बदलत्या वातावरणामुळे गहू, कांदे या पिकांसोबत आंब्याला देखील विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। यामुळे कृषी तज्ज्ञांनी औषध फवारणीचा सल्ला दिलाय। आता मागच्या 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाले येवला तालुक्यात, त्यामुळे कांद्यांवर बऱ्याचपैकी माव्याचं लक्षण दिसणार पुढील काही दिवसात। त्यामुळे सध्याच्या टेम्परेचरच्या लक्षात घेता सॉफ्ट कीटकनाशक आणि सूक्ष्मान्नद्रव्याची फवारणी घ्यावी। तसेच आंबे आणि बाकीच्या फळवर्गीय पिकांच्या बहार गळ रोखण्याकरिता बुरशीनाशकाच्या फवारणीचा वापर करावा आणि सध्या सर्व सॉफ्ट औषधं वापरावी, कारण टेम्परेचर खूप वाढलेलं आहे। क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। वाशिम जिल्ह्यातील खरीपातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत निधी मंजूर करण्यात आला। 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर आणि 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 53,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं होतं, त्यामुळे 65,000 शेतकरी बाधित झाले होते। त्यानंतर तब्बल 7 महिन्यांनी अखेर शासनाकडून मदत जाहीर झाली आहे। धुळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने गहू काढणीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात यंदा सर्वाधिक गहू पिकाची लागवड रब्बी हंगामात झाली आहे। 44,000 हेक्टरवर शेतकऱ्यांनी गहू लावलेला आहे आणि गव्हाला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी। मशीननं गहू काढल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने गहू काढणी सुरू आहे। गव्हाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीच्या दरात 30 रुपयांनी वाढ झाली। चटणी बनवण्यासाठी बाजारात लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे, मात्र बाजारात मिरचीची आवक कमी असल्याने मिरचीच्या दरात वाढ झाली आहे।